त्याची पार्श्वभूमी असे या आता समाजामध्ये जे नवरे व्यसनाधीन होतात त्यांना कंटाळून स्त्रिया कंटाळलेल्या असतात आणि ती शेवटी कंटाळून म्हणजे आपल्याला त्या तावडीतून सुटायला पाहिजे या उद्देशाने बाई यमाचा धावा करते आणि यमाला सांगते मला याच्यातून सोडव. आता आपल्याला आपल्या समोर सादरीकरण करतात सत्यवान हेरम, स्त्रीच्या भूमिकेमध्ये सत्यवान हेरम आणि यमाच्या भूमिकेमध्ये नथुराम सागवेकर, त्यानंतर डॉक्टरच्या भूमिकेमध्ये तुळशीदास मंचेकर आणि कंपाऊंडरच्या भूमिकेमध्ये दीपक मंचेकर हे आपल्या समोर सादरीकरण करत आहे. धन्यवाद. सांगायचं राहिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं पात्र म्हणजे जो नवरा जेवढा आहे जेवढा रमाकांत बाळा सागवेकर हे भूमिका करत आहे तरी आपण सगळ्यांनी पाहण्याची कृपा करावी. धन्यवाद. काय माझ्या नशिबात येईल, काय नवरा मिळाला मला, काय सांगू. सुशिक्षित बेवडा म्हणायचं रमाकांत सुशिक्षित पण शेवटी एक नंबर बेवडा. जेवढं सोनं माझ्या आई वडिलांनी दिलं होतं सगळं काय दिलं तेवढं सर्व घेऊन गेला. सगळं विकून खाल्लं सगळं काय आणि आता एवढंस बाकी राहिलंय. काय करणार. 2 पोरं होती त्या पोरांना पण बघायला यायचं प्यायचं आणि झोपट घालायची मार मारायचं. काय करणार. आता कुठे गेलाय काय माहिती. आता आला काय परत मार परत हे कर अक्षरशः वैतागलाय. सुंदर्या, हे सुंदर्या, काय झालं तुझी नाटक काय चालली. हा काय झाली. माझी नाही नाटक चालली. मग माझी नाटक काय. आता लोक सुशिक्षित म्हणतात तुला सुशिक्षित. आता कसं सुशिक्षित घरी आणून पितोय मी काय असं पितोय मी घरी आणून पितो माझ्या पैशाने पितोय. घरात 2 पोरं पितो अण्णा 2 पोरं आहेत शोधतात मला. औषधचे आले काही तुझ्या कुर्ब्यातले नाकेऱ्यातले पण हे असं घरात करू नको. 2 पोरा एवढी त्याच्यावर काय परिणाम होतो माहिती. पोरा काय कोकणाला काय पोरा होत काय. तुला काय फरक पडतोय. सगळं पिकून खाल्लं सगळं काय ठेवलंच नाही शिल्लक. आता मका खा यंदा आणि मोकळो. सगळं घेऊन गेला सगळं का आतापर्यंत वांग्यावर आलं. मिळणार नाही पण अजिबात नाही देणार.
काय करणार? सगळं घेऊन गेला आता एवढंच राहिलाय. मग माझी 2 पोरं आहेत त्यांना काय घालून मी मला दारू प्यायची आहे. नाही मिळणार. मला दारू प्यायची आहे. नाही मिळणार बोललो ना. फटका मारीन दारू. लवकर कर. काढून दे. काय लवकर बांगडे काय बांगडे काय बांगडे काय माझी होडी चुकेल. काय लवकर लवकर तुका निघत नाही. तुझी नाटक मारीन थल्ली थोडा कोणीतरी धावा रे बाबा. अरे काय जावा तेव्हा आईचं घेऊन ये. मारता हसवत नाही मारता. अरे यांनी PhD वाला मला त्याच्याबरोबर लगीन केलं. खा एका वाटत किड्याचे पैसे मिळतील. हा घे घाल आपल्या पोटावर. घेऊन गेलो असतो. जातो मी इकडे जातो. खौशीर घेऊन बाहेर गेलो तरी ऐकत नाही. गेल्यावर महाग कुठले नशीब माझे बाई, नशीब माझे बाई, या देवाला कराव काही. कुठले नशीब माझे बाई, नशीब माझे बाई, या देवाला कराव काही. यमराज एक तुला विनंती, त्या बेवड्याला येऊन तू जाई. यमराज तुला एक विनंती, या बेवड्याला घेऊन जाणे. कुठले नशीब माझे बाई, नशीब माझे बाई, या दैवाला कराव काही. कुठले नशीब माझे बाई, नशीब माझे बाई, या दैवाला कराव काही. काय दैवाला काय कमी काय पडलं. काय सगळं गावामध्ये ओरडू सांगता. कुठले नशीब माझे बाई. काय नशीब एवढं सोनं चांदी मी तुला मिळवलं. काय केलं? सगळं घेऊन गेलो. त्याचा अर्धा घेऊन गेलो तर काय झालं नाही. हा एवढा फक्त राहिला. आता माझं आहे ते. तुझं आहे ते. ते राहू दे. हा ते राहू दे. आता काय खायचं काय काय करायचं तू मजा मारतोय. एवढं जास्त ओरडून सांगायचं नाही. हा? काय सांगायचं ना ओरडून. काय करू काय मी सांग. काय करू ते सांग. सांगितलं ना. हा, काय खायला मिळतं. काय एक वेळचं अन्न नाही मिळत. एक टाइम उपाशी राहतो. भेटेल. काय भेटेल भेटेल. तू
तू आपण काय सगळं फिरत इकडे तिकडे हा? फक्त तू काय सांगते माझं तेवढंच काम कर तुला माणूसच माहिती आहे तेवढंच मला करतो आता एवढं करायचं मला. यमा. कोणा बोलवलं यमाला? हा? मी देवाला थांबणं पडते देव धावरे लवकरी या देवड्याला घेऊन जाये यम धावरे लवकरी देवड्याला घेऊन जाये यम धावरे लवकरी देवड्याला घे नसीब माझे बाई नसीब माझे बाई या देवाला करावे ठाई यम धावरे लवकरी या देवड्याला घेऊन जाई यम धावरे लवकरी या देवड्याला घेऊन जाई. तुला आता मी घेऊन जाणार आहे तुझी काही मुलांचे ऐकणार नाही तुझे दिवस भरले माझा काय करायचं माझी बहीण आहे ती. मी माझ्या बायकोला म्हणते, तू कशाला एवढा? काय माझा प्राण नाही झाला? माझा प्राण नाही झाला? माझा देव बायकोला असू दे तुला यावं लागला माझ्या बरोबर कुठे? कुठे पण नाही, 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 नाही. अजून माझं बरं नाही, मी दिवस आहे. तुला कोण सांगतो जोपर्यंत माझ्या बायकोच्या अंगात सोनं आहे, जोपर्यंत बायकोच्या अंगात सोनं तोपर्यंत मी म्हणणारच नाही. समजलं काय? हा. आई, मी तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार म्हणा, कुठे? अरे, ही बायको आहे का कोण? हा, यमक शब्द माझ्या नवऱ्याला घेऊन जा. खायची हिंमत. काय? काय काय तुला आता घेऊन जाणार म्हणजे जाणार नको. घर मला घेऊन जाऊ. ए, काय करतोय काय करतोय काय? नाही, नको. माझ्या सांगी पण मारतो तुला नाही. चालू खुश होते असं कुठे नेऊन घेऊन जातो मागचा तू? अरे तुला तुला मी नेतोय अरे कुठे? अरे माझं घर कुठे? माझी बायको कुठे? हे तुला मला माहित नाही अरे कुठे देवा? तुझा दारूचा व्यसन जास्त झालेला आहे तिकडे दारू प्यायला घेऊन जातोय तुला दारू प्यायला? अरे वा, दारू प्यायला घेऊन जातो? दारू देते पण दारू देते दारू देतो तुला दारू चल विचार तू खायची होई इंग्लिश वही काय गावठी होई हॅलो डॉक्टर साहेब कुठला डॉक्टर राहतो व तुझं घाब येतो बघून. हॅलो डॉक्टर साहेब मी आलोय मी पेशंट हो पेशंट आलाय काय झालं याला त्याला चांगला सुधारून माझ्या बरोबर परत घेऊन जायचंय अरे बोलून कधी काय याला घेऊन आला अरे बाबा याच्या बायकोने माझे ते हे केले गावा केला म्हणून मी आलो. बायकोला जास्त त्रास देतो की काय हा जास्त काय काय झालं हे? काय नाही त्रास दिला? दारू पितो जास्त दारू हा तर दारू डॉक्टर प्यायला माझं व्यसन टाकून येतं. दारूचं सोडत नाही व्यसन माझं. दारूचं ना दारू प्यायला अंगे त्याला सकाळी दारू प्यायला उठलो की दारू शिवाय काय उतरायचंच नाही. काय हरकत नाही झोप पंगावर किती केलं नाही. झोप झोप बाबा, झोप. पंगावर आपलं खरं खरं माझा संसार बरबाद केला. माझी बायको माझी पोरं, बायकोचे दाग दागिने विकून खाल्ले. डॉक्टरला बोलतोय तो बघा एकदम 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 दारू देते तुला दारू बरोबर कंपाऊंडर काय करतो काय
चांगला औषध द्या त्याला जाऊ. नाडी चालताना म्हणजे हो काय म्हणतोय हा. याचं जरा थोडं लिव्हर वाट खराब झालेलं आहे बघा ना, काय म्हणतोय बाकी. देतो मी औषध देतो औषध देतो मी. माझ्या औषधाने जाईल. औषध देऊ औषध द्या बसा 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 तुम्ही. दारू देतात ना. हे पत्र आहे. पत्रावर तर ही गोळी घे. जीव थर 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 नाही आता नाही तर तो दारू घेतला बरोबर म्हणतो. सिरप द्यायची का त्याला सर हा सिरप पण दे. किती देऊ थोडं एक कट दे. चुपूची गोळी नको मग अरे बाबा गोळी खावची लागत. हा बरं ठीक आहे हे घ्या घ्या हे औषध पी. इंजेक्शन पण देऊया भरून इंजेक्शन इंजेक्शन देऊचंच लागत. खरोखर औषध दिलं का नसेल पाण्याचं दारू प्यायला पाहिजे ना म्हणून हो. चांगलं बनवायचं. धरते का धर. हात धरतोय हातात तुला तिथं तू हातारच देऊया. हातात तिथं पोटात दे ना. फोटो गप 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 जरा जरा जरा. हा बघ आता घेऊन जाऊ का हा. तुम्ही व्यवस्थित होईल तो. बोलतो ना ना, जेवण देतो त्याला. आता तुम्हाला मी इंजेक्शन दिलंय औषध दिलंय. घरी जावा यांच्यावर घरी जावा आराम करा. बघा तुम्हाला हा आणि तुम्हाला एक आणखी चांगलं औषध देतो. ते खूप महत्वाचं आहे औषध. अहो, दारू दारू कारण त्याच औषधाने तुझं जीवन पलटी होणार म्हणजे बदली होणार. कसला औषध हा? देतो ना मी. जा 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 कंपाऊंडर आपल्याकडे दारूची बाटली पडली आहे घेऊन या. अरे दारू नको आहे अरे दारू बाबा सोडण्यासाठी देवान तुझ्याकडे घेऊन आला ना आणि आता तू ऐक. डॉक्टर दारू बघतोय ऐक हा? ऐक यमा पूजा की तू डॉक्टर की मी डॉक्टर. सर हे बघा हेच औषध होतं ना तू तो जाणू नका. आता मी डॉक्टर का हा डॉक्टर आहे. डॉक्टर तुम्ही आहे सर मग? अरे पण ते बोलले तर द्या, तुम्हाला द्या, ते द्या, औषध तुम्ही घ्या अरे त्यांनी दोघांनी घ्यायची यमाक पण दे ना थोडीशी. अरे ही लास्टी आहे लास्ट. ग्लास घे बाबा. एवढी पिलं तर आणखी जागेवर बसायचं. अरे यमाक दिला मग तो यम सोडून देणार तुला. काही होणार नाही घाबरू नकोस. तुझं जीवन वेगळा होणार. बघत बघ तर. दारू सोडण्यासाठी आले की नंतर- तुझं- कुठला डॉक्टर दारू पाजतो काय कोणी अरे पाहिलं बाबा. का कोणी अरे तू नाही आलास मी तुला घेऊन आलो आहे. आहे ना यम आहेत यम. त्याने बरोबर चांगल्या डॉक्टर वगैरे आले अरे आहेत. पण दारू सोडा डॉक्टरच दारू पाजतो सुटणार. परत येशील माझ्याकडे. परत येशील माझ्याकडे सांगायला. बघ पिऊन तर बघ. मला कसं तरी वाटतं पाजायला पाहिजे नाही 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 पोत पोत पोत. कारण ह्या एक मी इंजेक्शन दिलं त्याची तेवढी पॉवर नाही पण ह्याची जास्त आहे. घे. घे. वाज बरोबर. ही दारू माझा तू बघ पिऊन. यमाक पण दिले. बघ आजब झालं मग औषध चांगलं आहे चांगला चांगला आहे औषध. आता काय तुझं पेशंट आणलंस तू. औषध टाकून दिलं सगळं. नाही नाही मला तो पण ह्यो आता कसं बरं होय. मला वास सहन होत नाही आता ते का मला औषध दिलं ना हा. ते मला दारू प्यायची इच्छाच नाही राहिली झालं हा? मग मला दारू प्यायची हे? तेव्हा हा.
मला घरी घेऊन चल. मी आता पॉवरफुल मी माझ्या बायको पोरांमध्ये जातो आणि मी सांगतोय मी याच्या पुढे दारू पिऊची नाही. हे खोटं बोलतोस हा, तू. नाही ना आता डॉक्टरने दारू पिलं. हो तिकडे नाही, सगळं नाही, आता माझ्या औषधाने जाणार त्याची दारू. आता डॉक्टरने दारू पिलं माझी इच्छाच नाही प्यायची ना. आता मी नाही दारू पिणार आता मी. हा, हा. झालं की नाही काम? मी जावा, आता माझ्या घरी जावा. खरोखर बाबा डॉक्टर मंचेकर डॉक्टर खरोखर चांगला आहे रे बाबा. वडपातला मंचेकर डॉक्टर चांगला आहे बाबा. खरोखर पिऊन पण म्हणते खरोखर या मंचेकर डॉक्टर कडे यावा आणि माझ्यासारख्या लोकांनी सर्वांनी रे बाबा सुधरा. ठीक आहे, माझा प्रचार कर. नाही ना, आहे ना, खरोखर. अरे आता मी घेतले ना ग्लास घेतलाय ना हा. वर आहे ना, म्हणजे ते औषधं- इच्छाच नाही झाली लोक पण त्या औषधाला तसं आहे ना. हा, आता मी घरी जातो माझ्या बायको पोरांना ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. समजवतो, हा. हो, हो. जा. ते माझ्या बायकोकडे घेऊन चालली जेव्हा पण तू खरोखरच जाणून सांगतोस आता ना? परत माझं प्राण वगैरे घेऊन न्यायला येऊ हा, नका काय त्या. काय ठेवला आहे ना? चला कंपाऊंडर. हा. तर आता आपण आपला दवाखाना बंद करूया. चालेल, टाइम झाला. डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरकडे घेऊन गेला माझं प्राण नाही नेल्या. डॉक्टरकडे घेऊन गेला मंचेकर डॉक्टर तुळशीदास मंचेकर वडपवाडी आणि तिकडे घेऊन गेला आणि माझ्याकडे दारू सोडवला. तुझी दारू सोडव हा, हो, हो. मला नाही करत. नाही खरं तरी तुम्हाला डॉक्टरने दारू दिली मला आणि अजिबात- माझी इच्छाच नाही दारू प्यायची. तू सुधारणार नाही मी नक्की सांगतो. नाही, खरोखर मी आता सुधारणार. सांगतो ना, तो सुधारला आहे. आता दारू ए पिणार बाबा नाही. जेव्हा तू आपल्या तुझ्या रस्त्यात जा आम्ही आमच्या रस्त्यात जातो. चल.